चला तर बालदोस्तांनो, चुकीची तारीख ओळखली, बरोबर तारीख ओळखली. आता आपण बघूया लीप वर्ष ओळखायचं. तर लीप वर्ष कसं ओळखायचं? 4 पर्याय दिलेले आहेत. तर पहिला बघा आहे 2025, 1998, 2024 आणि पुढला आहे 2022. तर या चारींपैकी लीप वर्ष कोणतं? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला ह्या पद्धतीने सण दिलेले असतील त्यावेळेला फक्त आणि फक्त युनिट आणि टेन्स प्लेसवरचे अंक त्यांनी बनणारी संख्या बघायची आणि त्यांना 4ने भाग द्यायचा. आता ही 2025 या संख्येला जर 4ने भाग दिला तर 4 सख 24, 25मधून 24 गेला 1. बाकी 0 जर आली तरच ते लीप वर्ष ओळखायचं. इथे बाकी 1 आली त्याच्यामुळे हे लीप वर्ष नाही. 1998 लास्ट डिजिटने बनणारी संख्या 90. त्याला 4ने डिवाईड करायचं. 4 1 4 4 2 8, 9मधून 8 गेला 1, खाली आले 18. 4च्या पाड्यामध्ये 18 येत नाही. 4 चोक 16, इथे उरले 18मधून 16 गेले 2. तर या ठिकाणी 2 बाकी, त्याच्यामुळे हे सुद्धा लीप वर्ष येणार नाही. पुढलं बघू 2024. 24 या संख्येला 4ने भाग द्यायचा. 4 सख 24, 24मधून 24 गेले 0 0, बाकी 0 आली म्हणजे हे लीप वर्ष आहे. पुढे जायची गरजच नाही. तर आपण लीप वर्ष कसं ओळखायचं की सनदर्शक संख्यांना जर 4 शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग गेला युनिट्स प्लेस आणि डिजिट्स प्लेसवरती बनणाऱ्या अंकांच्या संख्येला तर ती लीप वर्ष असते.